डॉक्टर वॉल्टर लॉन्गो हे अमेरिकेमधले सेल बायोलॉजिस्ट आणि जेरंटोलॉजिस्ट आहेत. फेब्रुवारी 2025मध्ये त्यांनी एक पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यामध्ये फास्टर मिमिकिंग डाएटचा कॅन्सर प्रिव्हेन्शन, कॅन्सर ट्रीटमेंट आणि कॅन्सर रिकरन्स याच्यामध्ये कसा उपयोग होऊ शकतो हे संशोधन केलेलं आहे. आजच्या व्हिडिओचा आपला हाच विषय आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, मी कॅन्सर सर्वायवर पण आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी फास्टिंग म्हणजे काय, फास्टिंगचे काय प्रकार आहेत आणि आपल्या शरीरामध्ये कुठल्या नैसर्गिक प्रक्रिया असतात, तसंच काही संरक्षण प्रणाली पण असतात, त्या कुठल्या आहेत आणि फास्टिंगमध्ये त्या कशा वाढतात, तसंच कॅन्सर प्रिव्हेन्शनमध्ये फास्टिंगचा कसा उपयोग होतो याबद्दल सांगितलेलं आहे. ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगणार आहे ते समजण्यासाठी तुम्हाला मागच्या व्हिडिओच्या काही भागाचा संदर्भ घेण्याची गरज आहे. कॅन्सर सेल्स हे आपल्या जेव्हा शरीरामध्ये वाढत असतात, आपल्या शरीरामध्ये ते एक प्रकारचा स्ट्रेस निर्माण करतात. तसंच आपल्या शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन तयार करतात. आपली रोगप्रतिकार क्षमतेला ते ट्रिक करतात. आपल्या शरीरामधलं जे एक संतुलन असतं ते संतुलन ते बिघडून टाकतात आणि त्यांचं एक टेंडन्सी असते की ते मल्टिप्लाय होतच जातात, म्हणजे त्यांची वाढ होतच जाते. यांच्या या वाढीसाठी त्यांना मेनली 2 न्यूट्रिशनची गरज असते, ग्लुकोज आणि एक ग्लुटामाइन, जे अमिनो ॲसिड्स आहे जे आपलं शरीर तयार करतं. आणि ही सगळी कॅन्सरची पॅथोफिजिओलॉजी आपण जर बघितली तर याच्यामध्ये फास्टिंगचा नक्की उपयोग होऊ शकतो आणि हे मी मागच्या व्हिडिओमध्ये थोडंसं स्पष्ट केलेलं आहे. तर आपण आता बघूया की कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये नेमकं फास्टिंगचा कसा उपयोग होतो. तर त्याच्यामध्ये पहिला उपयोग आहे किमोथेरपीचा इफेक्ट वाढतो. किमोथेरपी म्हणजे आपल्या पेशींवर आलेला एक ताणतणाव असतो, स्ट्रेस असतो. आपल्या जे निरोगी हेल्दी पेशी असतात त्यांना हे ताणतणाव सहन करण्याची सवय असते. कॅन्सर सेल्स हे ॲबनॉर्मल सेल्स असतात. ते आपली चयापचय प्रक्रिया बदलू शकत नाही, त्यांच्यामध्ये संरक्षक प्रणाली नसते. फास्टिंगमुळे काय होतं, त्यांना ग्लुकोज न मिळाल्यामुळे ते उपाशी असतात. अशा प्रकारे ते एकदम व्हर्नेबल होऊन जातात आणि त्यामुळं किमोथेरपीचा जास्तीत जास्त परिणाम कॅन्सर सेल्सवर होतो आणि किमोथेरपी इफेक्टिव्ह होते. फास्टिंगमुळं किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स कमी होतात. रुग्ण किमोथेरपीला जात असेल तर त्याच्या आधी त्यांनी जर त्याला जमेल तसं, म्हणजे 6 आवर्स, 8 आवर्स, 10 आवर्स तो जो फास्टिंगमध्ये असेल आणि त्याच्यानंतर इमिजिएटली त्यांनी जर किमोथेरपी घेतली तर असं संशोधनामध्ये आलेलं आहे की किमोथेरपी इफेक्टिव्ह तर होतेच होते, पण त्याचे साईड इफेक्ट्स पण कमी होतात. आणि याचा फायदा काय होतो की रुग्ण हा आपल्या ट्रीटमेंटला ॲडरंट राहतो. किमोथेरपीचे सायकल्स तो स्किप करत नाही. कदाचित जास्त हाय डोसेसचे किमोथेरपी किंवा जास्त किमोथेरपीचे सायकल्स तो सहन करू शकतो आणि यामुळं त्याची ट्रीटमेंट इफेक्टिव्ह होते. 3, फास्टिंगमुळे ॲटोफेजी वाढते. ॲटोफेजी ही हाऊसकीपिंग आणि रिसायकलिंग प्रक्रिया आहे. ज्या खराब झालेल्या पेशी असतात, ज्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, DNA खराब झालेले असतात, आपल्या स्वतःचं विघटन करतात आणि हा खराब झालेला भाग काढून टाकतात. बाकीच्या भागाचं ते रिसायकलिंग करून नवीन पेशी तयार करतात. आणि जेव्हा फास्टिंगमुळं ही प्रक्रिया खूप जास्त प्रमाणात वाढते तर जास्तीत जास्त कॅन्सर सेल्स जे ॲबनॉर्मल आहेत, अनवॉन्टेड आहेत, अनसेफ आहेत, यांचं विघटन व्हायला लागतं आणि विघटन झाल्यामुळं कॅन्सर सेल्सचे प्रमाण कमी व्हायला लागतात आणि ह्याचा नक्कीच फायदा त्याच्या ट्रीटमेंटमध्ये होतो. 4, ट्यूमरचे चयापचय बदलते. आपण बघितलेलंच आहे की कॅन्सर सेल्सला वाढीसाठी ग्लुकोजची गरज असते. फास्टिंगमुळं त्यांना हे ग्लुकोज मिळत नाही आणि त्यांच्याकडे काही अल्टरनेटिव्ह चयापचय प्रक्रिया पण नसते. त्यामुळं कॅन्सर सेल्स स्टार करतात. स्टार केल्यामुळे त्याच्या ग्रोथवर, त्याच्या मल्टिप्लिकेशनवर, डिव्हिजनवर परिणाम होतो आणि कॅन्सर सेल्सपासून जे ट्यूमर बनण्याची प्रोसेस असते किंवा ट्यूमर बनून ते पुढं स्प्रेड होण्याची जी प्रोसेस असते ती तिथंच थांबते आणि ह्याचा फायदा कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये होतो. 5, रोगप्रतिकार क्षमता वाढते. आपल्या शरीरामध्ये ज्या पांढऱ्या पेशी असतात त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये जे लिम्फोसाइट्स असतात त्यामध्ये एक CD8+ म्हणजे सायटोटॉक्सिक लिम्फोसाइट्स असतात. यांची एक टेंडन्सी असते की आपल्या शरीरामध्ये कुठंही ॲबनॉर्मल, अनसेफ, अनवॉन्टेड पेशी आहे त्या शोधणं आणि त्याला मारणं. फास्टिंगमध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या असतात, कारण ही एक संरक्षक प्रणाली आहे. त्यामुळे काय होतं, ओव्हरऑल आपल्या इम्युनिटीला बूस्ट मिळतं. त्यामुळे कॅन्सर सेल जे ॲबनॉर्मल आहेत त्यांना शोधणं आणि मारणं हे खूप इफेक्टिव्ह होतं आणि यामुळं कॅन्सर सेल्सची संख्या कमी व्हायला लागते. याचा खूप फायदा कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये होतो. तर एवढे सगळे प्रॉमिसिंग इफेक्ट, फायदे फास्टिंगचे आहेत. पण जसे फायदे आहेत तसे त्यांचे काही लिमिटेशन आणि चॅलेंजेस पण आहेत.
म्हणजे ओव्हरऑल आपण पाहायला गेलं तर कॅन्सर पेशंट थोडेसे वीक असतात, त्यांना खायला प्यायला जात नसतो, त्यांचा वेट लॉस झालेला असतो आणि अशामध्ये जर त्यांनी फास्टिंग केलं तर त्यांचा अजून जास्त वेट लॉस होऊ शकतो, त्यांच्यामध्ये मालन्यूट्रिशन होऊ शकतं, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ शकतं, ग्लुकोज कमी होऊ शकतं. फास्टिंगचा कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये कसा उपयोग होऊ शकतो याचा जो डेटा आहे तो सगळा ॲनिमल रिसर्चवर आहे आणि थोडासा ह्युमन रिसर्चवर पण आहे. यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमन रिसर्च करण्याची गरज आहे. फास्टिंग कसं करायचं किंवा कुठल्या पेशंटला कुठलं फास्टिंग उपयोगी पडू शकतं हे सगळे तज्ज्ञ सांगू शकतात. त्यामुळे कॅन्सर रुग्णाला आहार तज्ज्ञ प्रोफेशनलची मदत घेण्याची गरज आहे आणि त्याच्यानंतरच त्यांचं जे फास्टिंग आहे जे कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये करायचं असतं ते इफेक्टिव्ह होऊ शकतं. हे जरा कधीकधी कॅन्सर रुग्णाला चॅलेंजिंग होऊ शकतं कारण प्रत्येक ठिकाणी आहारतज्ञ अवेलेबल असणं किंवा प्रोफेशनल अवेलेबल असणं थोडंसं कठीण आहे. फास्टिंगमध्ये सातत्याची गरज असते. जर फास्टिंगला पेशंट ॲडरंट नसेल, तो त्याच्यामध्ये सातत्य राखत नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. फास्टिंग करणं सगळ्याला शक्य नाही आहे, त्यामुळे त्याचा रिझल्ट पण येणं खूप अवघड आहे आणि हे सुद्धा फास्टिंगचा कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये उपयोग करण्यासाठी एक चॅलेंज आहे. आता आपण बघूया कॅन्सर रिकरन्स होऊ नये म्हणून फास्टिंगचा कसा उपयोग केला जाऊ शकतो. एखादा कॅन्सर पेशंट सगळी ट्रीटमेंट वगैरे घेऊन जेव्हा कॅन्सरमुक्त होतो त्याच्यासमोर एक आव्हान असतं, एक चॅलेंज असतं, ते म्हणजे जीवनभरासाठी कॅन्सर फ्री राहणं. प्रत्येक 10 कॅन्सर पेशंटमध्ये एक पेशंटला कॅन्सर रिकरन्स होऊ शकतो आणि तो कोणाला होणार कोणी सांगू शकत नाही. फास्टिंगचा जर ह्याच्यामध्ये उपयोग करून घेतला तर हे चॅलेंजेस ओव्हरकम व्हायला मदत होते. फास्टिंग केल्यामुळं पेशंटला ग्लुकोज कमी मिळतं, त्यामुळे सिरम इन्सुलिन कमी सिक्रेट होतं, त्यामुळे त्याच्या पुढे जे इन्सुलिन ग्रोथ फॅक्टर 1 जे असतं जे कॅन्सर सेल्सचं ग्रोथ करायला प्रमोट करतं आणि त्यापासून ट्युमर फॉर्मेशन व्हायला प्रमोट करतं, ते होत नाही आणि त्यामुळं कॅन्सर सेल्स आपल्या शरीरात बनत नाहीत. मी एक कॅन्सर सर्वायवर आहे आणि इंटरमिटेंट फास्टिंगचा माझ्या रुटीनमध्ये समावेश आहे आणि यावरच मी कॅन्सर सर्वायवरसाठी एक व्हिडिओ बनवणार आहे. इंटरमिटेंट फास्टिंग कॅन्सर सर्वायवरसाठी किती उपयोगी आहे आणि ती कशी करायची, म्हणजे नुसतं फास्टिंग करा म्हणून उपयोग नाही आहे. फास्टिंगच्या ज्या पद्धती असतात त्या कशा करायच्या, त्याच्यासोबत एक्सरसाइज कसं लागू करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं चर्चा मी त्या व्हिडिओमध्ये करणार आहे. मी इथे एक डिस्क्लेमर देते की फास्टिंग हे एकमेव उपचार पद्धती म्हणून कॅन्सरमध्ये अजून तरी उपयोगात आणली गेलेली नाही आहे. तुमची जी सध्याची ट्रीटमेंट चालू आहे यामध्ये कॉम्बिनेशन थेरपी म्हणून तुम्ही फास्टिंगचा उपयोग करू शकता, पण यासाठी सुद्धा तुम्ही आहारतज्ञ प्रोफेशनलच्याच अंडर तुम्ही फास्टिंगचा अवलंब करावा आणि यासाठी तुम्हाला जे ट्रीटमेंट देणारे ऑन्कॉलॉजिस्ट असतात यासोबत चर्चा करा. फास्टिंगचा कॅन्सर प्रिव्हेन्शन, कॅन्सर ट्रीटमेंट आणि कॅन्सर रिकरन्स होऊ नये म्हणून कसा उपयोग होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तोपर्यंत नेहमीसाठी स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.